कितीही बोलल्या तरी मी 1.25 वर्ष बोललो. आपल्या गप्प राहण्यामध्ये जर एवढी ताकद आहे, बोलल्यानंतर काय होईल. खरं आज अनेक जणांनी माझ्या वर आलेल्या 1.25 वर्षापासूनच्या संकटाच्या बाबतीमध्ये धोंडे साहेबांनी या ठिकाणी आठवण काढली. धोंडे साहेबांना आणि आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी जसं जन्माला आलोय तसं माझ्या पाठी संघर्ष. जन्माला आलो 4 महिने डोळेच उघडले. जन्मताच लिव्हरचा त्रास. कसा वाचलो देव जा. अनेकदा संकट आलं वरून, पण तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं वेळ कधीच आली नाही. आणि असे कितीही संकट येऊ द्या, जे बोलायले त्यांना बोलू द्या. हे अध्यात्माचं व्यासपीठ नाही. मी त्रिविक्रमानंदजींना पण विनंती केली होती की मी अध्यात्माच्या व्यासपीठावर बोलत नाही, पण महंतांनी आज्ञा केल्यावर ती आज्ञा तोडू नये हे भक्ताचं कर्तव्य. कितीही बोलल्या तरी मी 1.25 वर्ष बोललो, आणखी नाही बोलणार नाही. कारण आपल्या गप्प राहण्यामध्ये जर एवढी ताकद आहे, बोलल्यानंतर काय होईल. आमच्या अक्का तिथं बसल्यात, आठवण काढली मोरळे अक्काची. पण एकीकडे वेगळी चर्चा आपण पाहतोय.